मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, नगर परिषद, नगर पंचायतची जाहिरात लवकरच आलेली तुम्हाला बघायला भेटेल. याच्यामध्ये गट क च्या खूप साऱ्या जागा असणार आहेत आणि जवळ-जवळ मोठ्या प्रमाणामध्ये गट ड च्या देखील जागा असणार आहेत. त्या फक्त 10वी पास आणि 12वी पासवरती तुम्हाला बघायला भेटतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये या जाहिरातबद्दल संपूर्ण चर्चा करणार आहोत, की जसे की या ठिकाणी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, वयाची अट काय असणार आहे, ही जाहिरात कधी प्रसिद्ध होईल आणि जिल्ह्यानुसार आणि विभागानुसार किती जागा आहेत डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे. फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करून घ्या. तर ही जाहिरात तुम्हाला लवकरच आलेली बघायला भेटेल आणि कधी कोणत्या महिन्यात येईल हे देखील मी तुम्हाला सांगेल. तर ही माहिती आहे जी आपलं हे परिपत्रक आहे. माहिती अधिकार अंतर्गत जागा किती रिक्त आहेत ही माहिती काढलेली आहे आणि प्रत्येक जिल्ह्यानुसार जागा किती रिक्त आहेत ही देखील तुम्हाला सांगत आहे. बघू शकता केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये माहिती मिळण्याबाबत अधिकार कोणीतरी आर-टी-आय टाकून ही या ठिकाणी संपूर्ण माहिती टेलिग्राम ग्रुपवरती फिरत आहे. तर डिटेल्समध्ये बघू शकता मुद्द्याचा जो तपशील आहे याच्यामध्ये बघू शकता राज्यातील नगर परिषद व नगरपंचायत आस्थापनेवरील गट क व गट ड रिक्त पदभरती प्रक्रियेबाबत ही माहिती दिलेली आहे. बघू शकता गट क ची आणि ड ची एकूण किती पदे रिक्त आहेत माहिती उपलब्ध करून देणे अशा प्रकारचं त्यांनी येथे म्हटलेलं आहे. आता याच्यामध्ये मी वेगवेगळी पदे असणार आहे. मी तुम्हाला ते पुढे सांगणार आहे. सर्वात पहिल्यांदा या जागा दिलेल्या आहेत त्या विभागानुसार जागा असतात. आता बघू शकता इथे जर बघितलं तर इथे एक पर्याय क्रमांक 1 आहे पहिला ऑप्शन. तर कोकण विभाग एकूण. कोकण विभागामध्ये गट क च्या एकूण किती जागा आहेत तर बघू शकता 139 आणि गट ड च्या आहे 61 जागा आणि कोकण विभागामध्ये हे एकूण 5 जिल्हे येतात. त्यांच्या जिल्ह्यावाईज जागा बघू शकता. तुम्ही जर बघितलं तर आता इथे गट क च्या आणि सॉरी इथे गट क च्या आणि गट ड च्या आणि इथे पुढे एकूण जागा अशा प्रकारे दिलेल्या आहेत. हे कोकण विभाग तुम्ही अशा प्रकारे बघून घ्यायचा आहे. ज्या ठिकाणी जास्त जागा आहे ते सांगणार. जर कोकण विभागात बघितलं तर एकूण 200 प्लस जागा येणार आहेत जाहिरातीमध्ये. आता नेक्स्ट विभाग आपण बघून घेऊयात. त्याच्यानंतर बघू शकता सर्वात जास्त माझ्या अंदाजे जागा असतील येथे पुणे विभाग. गट क च्या आहेत 296 जागा आणि गट ड च्या आहेत 116 जागा. अशा मिळून 412 जागा आहेत आणि इथे जिल्हा वाईज एकूण जागा बघू शकता इथं गट क च्या, गट ड च्या, गट क च्या, गट ड च्या अशा बघून घ्या. ठीक आहे. पुणे विभागामध्ये 412 प्लस जागा असणार आहेत. त्याच्यानंतर आहे 1 मिनिट. ठीक आहे. इथे नागपूर विभागाअंतर्गत 1 मिनिट इथं नागपूरचा थोडा गोंधळ आहे. तर इथे या जिल्ह्यावाईज तुम्ही इथे बघून घ्या सर्व नागपूर, वर्धा, भंडारा ह्या गट क च्या आहेत या सर्व या गट क च्या, या गट क च्या, या गट ड च्या आणि एकूण जागा इथे दिलेल्या आहेत. या नागपूरच्या दिल्या आहे. त्याच्यानंतर बघू शकता नागपूर विभाग हे वरती दिलं. नागपूर विभाग वरच्या बघू शकता 480 जागा. 480 जागा या बघू शकता या टोटल आहेत. नागपूर धरून या 480 जागा आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर बघू शकता आहे अमरावती एकूण जागा बघू शकता गट क च्या आहेत. गट क च्या 330 आणि गट ड च्या 157 सर्वात जास्त आकडा क्रॉस केलेला आहे. 487 प्लस जागा असणार आहेत. गट ड च्या इथे 157 जागा आहेत. गट क च्या 330 जागा आहेत आणि इथं जिल्हा वाईज तुम्ही इथे बघून घ्या. अमरावती गट क, गट ड, वाशिम 35 गट ड च्या 14 अशा प्रकारे या जागा आहेत. त्याच्यानंतर नाशिक विभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जागा आहेत. 411 जागा आहेत. त्याच्यापैकी गट ड ला इथे जागा खूप कमी आहेत. एकूण 8 जागा गट ड ला आहेत आणि गट क ला 403 जागा आहेत. सर्वात जास्त 403 जागा इथे नाशिक विभागामध्ये आहे. गट क मध्ये एकूण 411 जागा. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे इथे 1 मिनिट. छत्रपती संभाजीनगर इथे औरंगाबाद केलेलं आहे. छत्रपती संभाजीनगर एकूण 1000 सर्वात जास्त जागा, सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे. 1188 जागा. याच्यामध्ये गट ड ला 557 जागा, सर्वात जास्त जागा. त्याच्यानंतर गट क ला 631 जागा इथे असणार आहे. उस्मानाबाद, कड, हिंगोली, लातूर, नांदेड आणि इथे टोटल तुम्ही पुढे जिल्ह्यावाईज तुम्ही बघून घ्या. आणि त्याच्यामध्येच हे वरील 2-3 जिल्हे येथे येथे औरंगाबाद इथे बघू शकता गट क च्या, ड च्या हे जागा इथे बघून घ्या. म्हणजे एखादा जिल्हा राहून घेण्यापेक्षा स्क्रीनशॉट काढलेला तुम्ही योग्य राहील. आता सर्वात महत्त्वाचा जो पॉइंट आता मी तुम्हाला इथे एकदम सांगून देतो.
जे गट क चे जे काही पदे असणार आहेत, गट क चे जे पदे असणार आहेत, ते काही पदे या ठिकाणी फक्त 12वी पास फक्त आता काही पदे या ठिकाणी जे टायपिंगवाले आहेत, ते फक्त 10वी पासवरती देखील असू शकतात. 10वी पासवरती 12वी पासवरती आणि काही पदे या ठिकाणी पदवी. परंतु याच्यामध्ये बऱ्याच पदांना या ठिकाणी टायपिंग असणे गरजेचे राहील. काही पदांना फक्त पदवी असणे गरजेची राहील. आणि आता जर गट ड ची सर्व पदे विचारात घेतली, तर यांना फक्त आणि फक्त या ठिकाणी 10वी पास असणे गरजेचे राहील. याच्यामध्ये खूप वेगवेगळी पदे याच्यामध्ये असं बघायला भेटतील. आता काही मुद्दा मुलांचा एक प्रश्न राहील, की आता 2-3 दिवसापासून मुलांनी या भरतीबद्दल निवेदन द्यायला सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळे ही जाहिरात आता जानेवारी आज आहे 1 मिनिट माझ्या अंदाजित आज आहे 22 जानेवारी. तर ही 22 जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, एप्रिल बघू शकता ही जाहिरात एप्रिल एप्रिल ते मे या 2 महिन्यात आलेली तुम्हाला बघायला भेटेल आणि लवकरच जाहिरात प्रसिद्ध असल्यामुळे आता ही सरळ सेवेअंतर्गत जाहिरात प्रसिद्ध होणार असल्यामुळे तुम्हाला मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी आणि बुद्धिमत्ता गणित अशा प्रश्नांचा त्याच्यामध्ये समावेश राहील. ठीक आहे. तर या भरतीबद्दल अशाच प्रकारचे अपडेट बघत राहण्यासाठी अजूनही जर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. आता जर एकूण जागा बघितल्या पूर्ण तर व्हिडिओच्या थंबनेलमध्येच मी दिलेलं आहे. गट क च्या सर्वात जास्त जागा आहेत. 2151 जागा या गट क च्या आहेत आणि 987 जागा या गट ड च्या जागा आहे. अशा प्रकारे 3138 जागा भरल्या जाणार आहेत नगरपंचायत, नगरपरिषद या विभागामध्ये. तर मित्रांनो अशाच प्रकारचे अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.